वंचित बहुजन आघाडीची खूप चांगली परिस्थिती आता आपल्याला दिसते. बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये येईल असं सुद्धा दिसतंय आणि दुसऱ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हाच इकडच्या सरकारच्या विरुद्ध मेजर विरोधी पक्ष आपल्याला उभा राहताना दिसतो. परभणीमध्ये आता खास बोलायला झालं तर काँग्रेसची ताकद आपल्याला कुठेही दिसत नाही. काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळाले नाहीयेत. 70% जास्त जागा या काँग्रेसच्या रिक्त राहिलेल्या आहेत परभणीमध्ये. आणि म्हणून आज जी फाईट चालू आहे ती महायुती वर्सेस वंचित बहुजन आघाडी अशीच लढत चालू आहे. आणि या लढतीमध्ये एका बाजूला प्रस्थापित सगळे एका बाजूला झुकलेले दिसत आहेत आणि त्याच्यामुळे सगळे वंचित घटक हे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपल्याला फिरताना दिसत आहेत. महानगरपालिकेला लातूरमध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली आणि ती सत्ता देखील आहे, पण जिल्हा परिषदेला पुन्हा आघाडी होण्याचे काही दिसतच नाही. म्हणजे काय कुठं बिघडलं? हे बघा, हे स्थानिक नेत्यांवरती सोडलं असतं. मी आधी म्हटलं होतं की बरेचसे भाजप म्हणजे ऑलमोस्ट 70 ते 80% काँग्रेस ही भाजप चालवते, हे मी आधीही म्हटलं होतं आणि मी अजूनही माझ्या वक्तव्यावरती ठाम आहे. जिथे जिथे काँग्रेस प्रणित काँग्रेस आहे तिथे तिथे युती होणं सोपं होतं. जिथे जिथे भाजप प्रणित काँग्रेस आहे तिथे तिथे युती होणं शक्य नाही. दादा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या प्रश्नावरून चांगलेच राजकारण तापलेलं आहे, कसं पाहता याकडे? हे बघा, एक महत्वाचा मुद्दा जो लोकांनी मिस केलाय तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत ह्याची चर्चा चालली आहे. पण दोघेही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपमध्ये जाणार होते ह्याच्याबद्दल कोणी का नव्हतं बोलत. ते जे विलिनीकरणाबद्दल बोलतायत ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अजितदादांच्या मार्फत राष्ट्रवादी शरद पवार गट हा भाजपमध्ये जाणार होता, ह्याच्याबद्दल ती चर्चा चालू होती. त्याच्याबद्दल कोणी का स्पष्टीकरण देत नाही? अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला, पण आता वेगवेगळ्या चर्चा येत आहेत. तुम्ही चौकशी करा म्हणते, तुम्ही विमानात 6 लोक होते, 5 बॉडी मिळालेली. काय नेमकं वाटतं? हे बघा, ब्लॅक बॉक्स हा अजून बाहेर का नाही काढला आणि ब्लॅक बॉक्स मधलं बाहेर गोष्टी का नाही आल्या हा एक महत्वाचा मुद्दा आहे. युजली एवढ्या मोठ्या गोष्टीनंतर पुढच्या 24 तासात किंवा 48 तासात ब्लॅक बॉक्स हा रिट्रीव्ह केला जातो आणि त्याच्यामधनं गोष्टी काढल्या जातात. पण तो ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह नाही झाला, ह्याच्यावरनं एक खूप मोठा प्रश्न होतो. आणि बाळासाहेब आंबेडकरांची ही पहिलीच ट्विट होती आणि त्या पहिल्याच ट्विटमध्ये त्यांनी मागणी केली होती की याच्यावरती शोध संशोधन व्हायला पाहिजे. आपण पाहिले की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची पटेल यांची निवड झाली, अरुण जेटली सांगतात दिल्लीमध्ये. तर हे भाजप दुसऱ्या पक्षात पियुष गोयल बोलतात. हे भाजपचे नेते दुसऱ्या पक्षाचे म्हणजे कसं? मी आत्ताच माझ्या तुमच्या मुलाखतीत पहिल्याच प्रश्नामध्ये उत्तर देताना बोललेलो की 70% काँग्रेस ही भाजप चालवते. तुम्हीच उदाहरण दिलं की भाजप पक्ष कसे चालवतात. म्हणजे हे सर्व पक्ष भाजपच चालवतात. आज जर भाजपच्या विरुद्ध कोणता एकटा पक्ष असेल जो भाजपच्या दावणीच्या बाहेर आणि जो भाजपला खऱ्या अर्थाने अंगावरती घेऊन लढत असेल तर तो वंचित बहुजन आघाडी. भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच पर्याय